एकीकडे अजितदादांचं ज्या दिवशी निधन झालं त्यानंतरचे पुढचे 2 ते 3 दिवस संपूर्ण महाराष्ट्र शोकामध्ये बुडालेला होता आणि अर्थातच शासकीय दुखवटा सुद्धा होता। पण राज्यामध्ये अशी परिस्थिती असताना काही सरकारी बाबूंनी संधी साधूपणा केल्याची माहिती आता समोर आली आहे। अजितदादांकडे अल्पसंख्याक खातं सुद्धा होतं आणि याच अल्पसंख्याक खात्याच्या अनुषंगानं काही सरकारी अधिकाऱ्यांनी अतिशय बेपर्वाही करत अजितदादांच्या मृत्यूनंतर तातडीनं राज्यातल्या 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याची धक्कादायक बाब समोर आली। एबीपी माझानं सगळा प्रकार उघड केला आणि मग मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिलेली असून चौकशी केली जाईल आणि दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे यातलं पहिलं प्रमाणपत्र अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी म्हणजे 28 जानेवारीला दुपारी 3:09 दिलं गेलं। एबीपी माझाकडे 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत देण्यात आलेली अशी 75 प्रमाणपत्र उपलब्ध आहेत। राज्यामध्ये शासकीय दुखवटा असताना या शिक्षण संस्थांना मात्र मंत्रालयातनं गुपचूपपणे अल्पसंख्याक दर्जा दिला जात होता आणि याच विरोधात एबीपी माझानं आवाज उठवल्यानंतर आता अखेरीस मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे। आता काही शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा हा निर्णय गेले अनेक महिने होल्डवरती ठेवण्यात आलेला होता, पण परस्पर हा दर्जा अजितदादांच्या निधनाच्या कालावधीमध्ये दिला गेला। आता शाळांसाठी हा अल्पसंख्याक दर्जा महत्त्वाचा का असतो हेही आपण जाणून घेऊया। अल्पसंख्याक दर्जाच्या शाळांना आरटी कायदा लागू होत नाही, राईट टू एज्युकेशन कायदा लागू होत नाही आणि आरटी कायदा लागू नसेल तर 25% गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं बंधन सुद्धा संबंधित शाळांवरती नसतं। अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षकांना टीईटीची अट सुद्धा नसते। अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांना पदोन्नतीमध्ये सुद्धा सवलत दिली जाते। या विविध कारणांसाठी कोट्यवधींचं अनुदान किंवा देणगी घेण्याची मुभा असते। आणि या संपूर्ण प्रकरणावरती अर्थात विविध स्तरातनं काही प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। आपण त्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेऊया। राज्यातील उपमुख्यमंत्री ज्यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्य शोकाकुल आहे, तो कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, आणि एका बाजूला त्याच काही तासात त्याच मंत्रालयातील अधिकारी सरसकट 75 शाळांना काही तासात सर्टिफिकेट देत आहेत, ज्याच्यावर बंदी होती, ज्याच्यावर स्थगिती होती। मागच्या 3-4 महिन्यात त्याच्यावर एकही सर्टिफिकेट शासनातर्फे देण्यात आलेलं नव्हतं। अशी काय गडबड होती तर ते सरळ दिसतंय की पैशांची देवाणघेवाण याच्या माध्यमातून झालेली आहे। तर यांच्यावर कारवाई होणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून हा मेसेज बाकी मंत्रालयातील अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांच्यावर हा वचक बसेल। ये क्या संगठित अपराध है, ये सारी संस्था मिलकर करती है, तो इन पे एमसीसीओ की कार्रवाई यानी मोकोका की कार्रवाई होनी चाहिए। बिल्कुल सीआईडी की होना चाहिए, सीआईडी मार्फत इसकी जांच होनी चाहिए और ये जितने भी अपराधी टाइप के जो लोग हैं, जो भारत का यानी कि जो बच्चों का भविष्य जो खराब कर रहे हैं, इन पे कड़क से कड़क कार्रवाई होनी चाहिए। आणि या सगळ्या घोळासंदर्भात ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या दोघांनी काय भूमिका मांडली आहे ती सुद्धा पाहूया। अशा प्रकारची चौकशी आहे, याला तर टाळूवरचं रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं हा शब्दशः हा प्रकार आहे। या प्रकरणाची चौकशी व्हावी, संबंधितावर कारवाई व्हावी। हे कोणाच्या इशाऱ्यावर गेलं, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला जबाबदार आहे की अजून कोण जबाबदार आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे। एकंदरीत अजितदादा खमक्या एक व्यक्तिमत्वाचे जे धनी होते, एक प्रशासनावर त्यांची पकड होती आणि त्यांच्या निधनातून सावरण्याच्या आधीच जर असं कृत्य जर झालं असेल तर याची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।